निलेशदा भिंतारे. नांदेड सिटी आपला एक 12वा खेळाडू किंवा टीम मॅनेजर आपण आले तरी चालाल. जयसिंगजी या लवकर थोडं सिटअप करा. चला फिल्डिंग लावून घ्या. वेळ न घेता तुम्हाला फिल्डिंग लावून घ्यायची. आपल्याला मॅचला लगेच सुरुवात करायची. 30 मिनिटाचा अवधी असेल या देखील गोष्टीची नोंद घ्या. म्हणजे या मॅचसाठी एकूण 60 मिनिटं तुम्हाला दिले जातील आयोजकांच्या माध्यमातून. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेळ घ्यायचा नाहीये. नांदेड सिटी तुमच्या टीम मध्ये काय बदलाव असेल तर आमच्या ऑफिशियल स्कोररकडे लगेचच ती रिपोर्ट करावी. हेमंत हेमंत उतेकर आणि आकाश काळे असे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. नांदेड सिटीचा जर विचार केला तर खूप चांगला त्यांचा खेळ झाला होता. पहिल्याच बॉलवरती विकेट येऊ शकली असती. तसं काय झालं नाहीये. कीपरकडनं झाली आहे चूक. संदेश 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 पाटे भरपूर मोठं नाव. टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये सातत्यानं महाराष्ट्रभर आपण या खेळाडूला पाहत असतो. आणि आज त्यांचा खेळ आपल्याला आजच्या दिवसामध्ये खूप चांगला पाहायला भेटला. पहिल्या मॅचमध्ये नांदेड सिटी टीमचा जर आपण विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये त्यांच्या जवळ भरपूर जवळ त्यांचा विजय होता. मात्र तो विजय मिळवता आला नव्हता. आणि आताच एक झेल देखील ड्रॉप झाला. कीपरकडनं झाली आहे चूक. आणि चांगली बॅटिंग केली होती. आकाश काळेने चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये. हेमंतने देखील चांगली बॅटिंग केली होती. मात्र सामना जिंकता आला नव्हता. ही देखील मॅच आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळेल यामध्ये शंका नाहीये. ओव्हर द विकेटनं बागफुटला जाऊन कट केलाय. बागफुट पॉईंट तिथं फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव मिळते. पहिली धाव धावपलकावरती धावांचा श्रीगणेश होत असताना धावपलक 1 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. 30 मिनिटं तुम्हाला दिले गेलेत. आमच्या ऑफिशियल अंपायर या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. तुम्हाला सातत्यानं खेळाडूंना सूचना द्यायच्या आहेत. जो वेळ तुम्हाला आयोजकांना दिलाय त्याच वेळेमध्ये मॅच कंप्लीट होणं गरजेचे आहेत. स्पर्धेचा सलग आपण बघतो दुसरा दिवस. अप्रतिम स्पर्धा. सिंहगड रोड प्रीमियर लीग या स्पर्धेचे आमचे अध्यक्ष आहेत सन्माननीय केतन संभाजीराजे गोसावी. दादा सातत्यानं लक्ष देऊन आहे त्या स्पर्धेकडे. सातत्याने त्यांची काळजीपूर्वक जी जिम्मेदारी आहे ती पूर्णपणे घेत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून. पहाटे पुढचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. आपण पूलचा हा फटका. चेंडू जास्त दूर मात्र जाणार नाहीये. एकच जावीत न मिळते. डिप्स फरलेगला चेंडूची फील्ड होईल. या सिंगलच्या मदतीनं संघाचे धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 2 धावा धावफलकावरती आहेत. शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नांदेड सिटी टीमच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ झाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट स्लाइस करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. अजून एक चूक. किती चुका करणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये हा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. संदेश पाटे सातत्यानं प्रयत्न करतोय. पूर्णपणे जोर लावतो या मॅच मध्ये. मात्र फिल्डिंग मध्ये होत आहे चुका. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि आतापर्यंत अक्षय काळेच्या आकाश काळेच्या ज्या 2 जेल सोडल्यात त्या कदाचित महागात पडू शकतील. प्रवीण कडाळे नक्कीच मॅन ऑफ द मॅच शिल्लक राहिला होता पहिल्या मॅचचा. तो आपण देऊया. रोहन भाऊ प्रवीणला आपण देतो मॅन ऑफ द मॅच. पुढचा बॉल. यावेळेचा फटका चांगला आहे. समोरच्या दिशेनं खेळलेत. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू द बॉलर हिट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेमंतच्या बॅट मधून आलाय हा पहिला चौकार. मला तो मॅच आपण देतोय. पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ त्याचा झाला होता प्रवीणचा. एकूण त्यानं 5 विकेट देखील घेतल्या होत्या. पुढचा बॉल.
पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हा पूलचा हा फटका डीप मध्ये कोणीही फिल्डर उपस्थित नाहीये. सर्कल पाबंदी असल्या कारणानं धावा चांगला मिळतील. लागोपाठचा हा दुसरा चौकार येत असताना आता मात्र आक्रमण सुरू झालंय संदेश पार्टीवरती. 2 झेल सोडल्याच्या नंतर आक्रमण आपल्याला हेमंतचा पाहायला मिळतोय. हेमंतनं पहिल्या देखील मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ केला होता, मात्र शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत संघर्ष केला होता. सामना जिंकता आला नव्हता, मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांनी प्रयत्न केलाय आणि इथनं पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. एकूण संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस बिन गडी बाद 11 अशी धावसंख्या. चला संदेश भाऊ प्लीज थोडंसं सहकार्य करा. तुम्हाला वेळ जो दिला 30 मिनिटाचा, त्या 30 मिनिटामध्ये कंपल्सरी तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचीच आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न अपील तर झाली, थोडीशी लाऊड अपील एवढी नव्हती, कॉन्फिडेंटली नव्हते पूर्णपणे कीपर आणि गोलंदाज देखील. एक सिंगल रन इथनं मिळते. सेकंड ओव्हरला झाली सुरुवात. गोलंदाज धनेश षटकामध्ये गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये संदेशने 11 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला धनेश पाहायला मिळतात. आकाश काळे आणि हेमंत उतेकर असे 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नांदेड सिटी टीमच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये अपयश आलाय. म्हणजे पहिली मॅच निलेश दादा बिनताड या संघाने जिंकली. चांगला चेंडू फुलर लेन्स होता, खोदून काढला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फिल्डिंग भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे ग्रास मैदानावरती पूर्णपणे खेळाडू त्याचा मात्र फायदा घेत असताना सिंगल रन मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण आपल्याला 13 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. अच्छा, हा तिसरा सामना. फटका चांगला इनफिल्डच्या वरून स्लीपर कव्हरला फटका खेळले. तिथे फिल्डर होते उपस्थित. प्रयत्न त्यांनी भरपूर चांगला केला, मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश काळेच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. धावसंख्या 17 वर आकाश आतापर्यंत 2 झेल सोडल्यात आणि आता आकाश मात्र चांगली बॅटिंग करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. संधी आली आहे, त्या संधीचं नक्कीच सोनं करेल. ओव्हर द विकेट अजून एक चांगला फटका. तिथं फिल्डर आता उपस्थित आहे. तिसरा झेल. रनआउटची विकेट ती देखील येणार नाहीये. किती चुका करणार आहे, किती चुका करणार आहे मैदानाच्या आतमध्ये. चुका चुका आणि चुका निलेश दादा बिनताडे या टीमच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 झेल आतापर्यंत आकाश काळेच्या ड्रॉप झाल्यात. रनआउटची देखील विकेट येऊ शकली असती. कधी कधी दिवस असतो एखादा खेळाडूचा. आज मात्र आकाश काळेचा दिवस आहे. 1 नव्हे 2 नव्हे 3 संध्या आतापर्यंत आल्या होत्या, त्या 3ही संध्या गमावल्या आहेत. निलेश दादा बिनताडे या टीमच्या माध्यमातून झाल्या आहेत चुका. क्रिकेट फॉर्मॅट मध्ये चुकीला माफी नाहीये असं म्हटलं जातं आणि इथनं या चुका कदाचित महागात पडतील. लेफ्ट हॅम फलंदाज स्ट्रायकिंग गेनला 1 धावेत न मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 19 वरती. एकोणावीस धावा धावा पलकावरती आहेत. षटक क्रमांक दरम्यान आपल्याला दुसरा धनेश शिवशेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी आली आहे. आता संधी इथनं मात्र सोडली जाणार नाहीये. 1 नव्हे 2 नव्हे तर 3 संध्या आल्या होत्या, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. आकाश काळेला आता मात्र इथनं मैदान सोडावं लागणारा हा पहिला मोठा धक्का नांदेड सिटी या टीमला. फलंदाज बाद. प्लीज एकत्र तुम्हाला यायचं नाही, या गोष्टीची नोंद घ्यावी. संदेश भाऊ, संदेश पाटील, या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. तुम्हाला एकत्र जास्त यायचं नाहीये. नेक्स्ट बॅट्समन लवकर या आपण मैदानाच्या आतमध्ये.
शरद शरद वाल्लेकर नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. 3 संध्या नक्कीच आल्या होत्या आकाश काळेकडे, मात्र आकाशनं त्याचा फायदा आकाशला घेता आला नाहीये. थोडंसं व्यापन कमी खर्च करा. तुम्हाला मी वारंवार सूचना करतोय, त्याचं कारण आपल्याकडे जो वेळ दिला गेला आहे, कारण का 4च्या नंतर आपल्याकडे ग्राउंड दरम्यान उपलब्ध राहणार नाहीये. काल आपल्याला ॲडजस्टमेंट नक्कीच केली, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. आता आज ॲडजस्टमेंट होणार नाहीये. 4 वाजेपर्यंत आपला जो शेड्यूल आहे तो आपल्याला कंप्लीट करावा लागेल. संघाचे धावसंख्या स्कोर बोर्ड एकूण आपल्याला 19 वरती पाहायला मिळतो. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. स्टेप आउट झाले. एक धावीत नमेल. सेकंड स्पेल मध्ये आपल्याला या दरम्यान पाहायला मिळतात गोलंदाज. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अपील अपील स्ट्रॉंग, एक कॉन्फिडेंटली अपील आपल्याला पाहायला मिळते आणि अंपायरने अपील स्वीकारली आहे. अजून एका फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. मध्ये बघूया फलंदाज काहीतरी चर्चा करतात अंपायर सोबत. आणि फलंदाज बाद आहे तसं घोषित देखील केलं आमच्या अंपायरनं. व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. फलंदाज बाद. नांदेड सिटी टीमचे ओनर सरपंच नितीन दुगाडे इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार. अप्रतिम त्यांचं देखील आम्हाला चांगलं सहकार्य लाभलंय. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दरम्यान दाखल झालेत. शुभम न्यू मॅन इन. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 20 या धावसंख्येवरती स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा सलग दुसरा दिवस, तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्वीप आउट झाली. इनसाइड आउट हा फटका भरपूर चांगले केले. तिथे फिल्डर उपस्थित होते. अफेक्ट जबरदस्त होता. कमिटमेंट 100% आपल्याला पाहायला भेटली. 2 धावा जर इथनं मिळणार मध्ये प्रयत्न भरपूर चांगला केला आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावपळक एकूण 22 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतो. 22 22 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना संदेश या षटकामध्ये सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सॅकिंग इनला फलंदाज सज्ज आहे. शिवमच्या बॅट मधून हा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुल झालाय सक्सेसफुल आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. दमदार फटका शिवमच्या बॅट मधून. बिग हिट षटकार. षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6 न जातीय पुढे 28 वरती. शिवमची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि अशीच बॅटिंग करावी देखील लागेल. पुढचा बॉल. चांगला फटका. अजून एक चांगला फटका समोरच्या दिशेनं खेळ. तिथे फिल्डर आहे ते प्रेक्षक म्हणून असतील. अजून एक ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आक्रमणाला केली आहे सुरुवात. शिवमच्या बॅट मधून येतोय लागोपाठचा दुसरा बुलंद पॉवरफुल हिट. बिग हिट 6.
षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाते 34. 34 धावा धावा पलकावरती. चांगली बॅटिंग. बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आताचा मात्र चेंडू चांगला आहे. कमबॅक करत असताना संदेश देखील. एकूण 3 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34 इन बोट. 34 धावा धावपलकावरती आहेत. डीन्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये जातील. 1.5 मिनिटाचा ब्रेक आहे. या 1.5 मिनिटाच्या ब्रेक मध्ये नक्कीच आपण देखील थोडासा ब्रेक घेऊया. आता जाऊया मनीष पाटील यांच्याकडे. खरंच एक चांगली जेवणाची व्यवस्था गेल्या 3 दिवसांपासून सरोवर खानावळ आमच्यासाठी करते. एक चांगलं स्वादिष्ट सकस रुचकर असं भोजन आम्हाला गेल्या 3 दिवसापासून आमच्या पूर्ण टेक्निकल टीमला उपलब्ध करून दिले. तर सरोवर खानावळीचं आम्ही खरंच इकडे स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. त्यांनी जे पाऊल उचलले एक पौष्टिक आहार देण्याचं, त्याबद्दल त्यांना अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॉटेल सरोवर, थँक्यू. पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और तो ब्रेक झाला कंप्लीट. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या होती स्कोर बोर्ड 34 वरती. गोलंदाज या षटकामध्ये धनेश. सेकंड स्पेल मध्ये धनेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. स्टार्टिंग इनला सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात हेमंत उतेकर. हेमंत आणि शुभमने आता तर मात्र खूप चांगले बॅटिंग केली. शुभमच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होती. चांगला चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. आता चेंडूच्या बॅटचा बरोबर संपर्काला नाहीये. शॉट्स वरलॅकच्या दिशेनं चेंडू शोधून फेक केली जाईल. दरम्यान एक धावीत मिळते. पूर्णपणे फिट नाहीये शिवम तरी देखील आता मात्र आपल्या टीमसाठी, कारण का नांदेड सिटी टीमला आता हा सामना खूप महत्वाचा आहे. डू अँड डाय, कारण का पहिला सामना ते जिंकता हरले आहेत. म्हणजे या मॅच मध्ये 100% कमिटमेंट द्यावी लागेल. आणि निलेश जाधव बिंदाडे टीमचा जर विचार केला तर या टीमनं खूप चांगली कामगिरी करून पहिला सामना त्यांनी जिंकला आहे आणि पहिली मॅच नांदेड सिटी टीमनं गमावली आहे. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड 35 वर. स्टेप आउट झाले. चेंडूच्या बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. संपिंगची नक्कीच संधी होती. डॉट बॉल. धनेश या षटकामध्ये फुल टॉस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र स्लीपर कव्हरच्या दिशेनं कुठलीही चूक तिथे झाली नाहीये. परतावा लागेल शिवमला देखील मैदानाच्या बाहेर. चांगली बॅटिंग तो करत होता. पूर्णपणे फिट नाहीये तरी देखील आपल्या संघासाठी तो उतरला होता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र निराश पावलाने जावं लागेल मैदानाच्या बाहेर. नांदेड सिटी टीमला लागणारा हा अजून एक
मोठा धक्का, फलंदाज बाद. या दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. एक धावेतनं मिळते, एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड एकूण 36 वरती, 36 धावा धावफलकावरती. हेमंत उतेकर अजूनही मात्र तग धरून आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या देखील मॅच मध्ये अंतिम टप्प्यापर्यंत तो संघर्ष करत होता, मात्र त्याला अपयश आलंय. आता या मॅच मध्ये 100% कमिटमेंट देण्यासाठी सज्ज झाला. फ्लॅट एटा फटका आणि जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेमंत उतेकरच्या बॅट मधून येतोय हा पहिला मोठा ब्लास्ट, षटकार. चांगली बॅटिंग. अकुटप्पाचा चेंडू यासाठी सज्ज होता की काय उतेकर, ज्या अनुषंगानं खेळतोय. जबरदस्त बॅटिंग. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 42, 42 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, अजून एक अकुटप्पाचा बॉल, तो देखील हवेत खेळत मिस टायमिंग शॉट आणि आता मात्र उतेकरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. षटकाराचं उत्तर आता मात्र धनेश देखील देत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हेमंत उतेकरला पाठवलाय डगआउटच्या दिशेनं. 1 more विकेट डाऊन. अजून एक धक्का लागतोय नांदेड सिटी टीमला. हा चौथा मोठा धक्का, खेळाडू बाद. धावसंख्या 42, 42 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र. गोलंदाज लखन. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, 49 धावा त्यांनी बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. अष्टपैलू खेळाडू आहे तो, मात्र आलाय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. नगरसेविका राजेशताई नवले 11 विरुद्ध संकेत दादा जाधव प्रतिष्ठान. दोन्ही टीमच्या कॅप्टन या लगेच टॉस साठी या पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लखन आलेत गोलंदाज. या षटकामध्ये संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. स्कोर बोर्ड एकूण आपल्याला 43 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. 43 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 वर सुरू झाला. लखननं खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. गती कमी केली, ओळखली फलंदाजाला, केलं त्याच्यावरती आक्रमण आणि आक्रमण करावाच लागेल. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हा षटकार. विवेकच्या बॅट मधून ब्लास्ट. 5व्या क्रमांकावरती आला विवेक खेळण्यासाठी. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या 49 वरती आपल्याला पाहायला मिळते. लखन वरती झाले आक्रमण. आक्रमण करावाच लागेल, धावा बनवावाच लागतील पहिल्या इनिंग मध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपील झालीये, अंपायर सहमत नाहीयेत. एक धाव तर येत मिळते. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत लेग बाईचा आता मात्र आलाय.
आणि एका धावेच्या मदतीनं 50 कंप्लीट. 50वा धावा फलकावरती नांदेड सिटी टीमच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चांगला सामना हा देखील पाहायला मिळेल. आज वेळेवरतीच माझा मॅचेस सुरू झाल्यात. 6 मॅच आजच्या देखील दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहेत. लखन फुल टॉस आहे समोरच्या दिशेने केलेत. फटका हवे ते मिस टायमिंग शॉट मात्र बरोबर चेंडूने बॅटचा संपर्क आला नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मिड ऑफला बीट करून, मात्र मिड ऑफच्या दिशेने पकडला गेला. झेल फलंदाज बाद. चला थोडासा वेळ कमी घ्या प्लीज, एकत्र येऊ नका, थोडं सहकार्य करा. काही मिनिटं बाकी आहेत, शेवटचे 7 मिनिटं आहेत. या 7 मिनिटांमध्ये तुम्हाला जे काय चेंडू किंवा षटक बाकी असतील ते तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. या गोष्टीची नोंद घ्यावी. लखन फुलर लेनचा हा चेंडू लेग बिफोर विकेट. 1 विकेट डाऊन. लखन मात्र कमाल धमाल गोलंदाजी केली आहे. षटकार आल्याच्या नंतर जो कमबॅक केला तो लाजबाब आपल्याला पाहायला भेटला. याच्या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये बनवला 49 धावा आणि या देखील मॅच मध्ये आता छाप सोडतोय लखन. 1 विकेट डाऊन. अजून एक धक्का. नांदेड सिटी या टीमला फलंदाज बाद. बघा नांदेड सिटी टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, तुमचा जो 12वा खेळाडू इथे पाठवला आहे त्याला प्रॉपरली नावं माहिती नाहीये तुमच्या खेळाडूची. ऑनलाईन अपडेट देणं गरजेचं आहे. टेलिकास्ट देखील सुरू आहे. या गोष्टी तुम्हाला सांगणं चुकीचं आहे. बघा ज्याला नावं माहिती आहेत त्यांनीच इथे यावं. बघा ऑनलाईन अपडेट करावं लागतं आणि ऑनलाईन टेलिकास्ट सुरू आहे. लखन ऑन हॅट्रिक. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑनरेचा फटका डीप मध्ये तिथे फिल्डर उपस्थित आहेत. आउटफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. एकच धावेतनं मिळते. या देखील षटकाची झाली सांगता. एकूण 5 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 51 धावा स्कोर बोर्ड वरती. चला संदेश भाऊ, शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत. तुम्हाला 4 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी प्लीज. अंतिम षटकाला झाली सुरुवात आणि पहिल्याच बॉल वरती आली विकेट. चला नेक्स्ट लवकर या, थोडंसं आपण प्लीज थोडं सहकार्य करा. संदेश भाऊ प्लीज तुमचं सहकार्य. थँक्यू. बघा नक्कीच संदेश भाऊ देखील माहिती आहे वेळ भरपूर महत्वाचा आहे आणि जो काय वेळ दिला त्याच वेळामध्ये मॅचेस कंप्लीट होणं गरजेचं आहे. आणि आज वेळेवरती आपले सामने सुरू झालेत आणि वेळेवरती सामने कंप्लीट होतील अशी अपेक्षा नक्कीच करूया. नवीन फलंदाज झालेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज गणेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा हा फटका खेळत हवेत. मिस टायमिंग शॉट झेल होऊ शकेल ते झालं.
अजून एका फलंदाजाला इथनं परतावा लागेल. नांदेड सिटी संघ पूर्णपणे बागफुटला. कोणी जवळ येऊ नका. बघा तुमचे कॅप्टन तुम्हाला सातत्याने सांगतात जवळ येण्याची गरज नाहीये. न्यू फलंदाज अर्थातच नवीन बॅट्समन लगेचच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. मयूर अंतिम षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली आहे. हॅट्रिक बॉल रिव्हर्स खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. अपील आहे. अपील अंपायर सहमत नाहीयेत. अंपायर सहमत नाहीयेत. ओव्हर द विकेट या दरम्यान चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू शूजतून फेक करतील. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 52 धावा स्कोरबोर्ड वरती. दरम्यान रिव्हर्स हा खूप चांगला फटका. तिथे फिल्डर उपस्थित आहेत मात्र चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या धावा खूप महत्वाच्या आहेत आणि आता मात्र इथनं तोच प्रयत्न नांदेड सिटी टीमचा असणार आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. धावफलक 56. विनायक जो 10व्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. स्टेप आउट झाले. फटका आहे हवेत. मिसामिंग शॉट. जेलची संधी. स्वतः गोलंदाज जेल खाली. मयूर कडनं होणार नाही चूक आणि इथनं अजून एका फलंदाजाला जावं लागेल बाहेर आणि संघ झाला आहे ऑल आउट. सर्वच्या सर्व खेळाडू बाद झाले आहेत आणि एकूण धावा बनवल्या गेल्या. नांदेड सिटी टीमनं पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या गेल्या एकूण 56. 57 टार्गेट आहे. 57 टार्गेट आहे. या पुढच्या दोन्ही टीमनं सज्ज राहायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच टॉस साठी यायचं आहे. या 57 धावा रोखल्या जातील की चेस केल्या जातील ऐकूया या विभागातील एक अप्रतिम नामवंत समालोचक नरेश सरांनी काल देखील खूप सुंदर आमची साथ दिली आणि आजच्या देखील दिवसामध्ये सकाळपासून आमच्यासोबत ते जोडले गेलेत आणि महाराष्ट्रभर आपण त्यांचा आवाज ऐकतच असतो. पुन्हा एकदा आपण जाऊया नरेश सरांचा आवाज ऐकूया पुढच्या 6 षटकांसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू राहुल सर. थँक्यू मनीष सर. उल्हासनगर कल्याणवरून राहुल सर कालपासून आपल्या समवेत आहेत. तर पालघरवरून मनीष पाटील सर कालपासून खूप सुंदर क्रिकेटचं समालोचन करतायत. या स्पर्धेला आपण आपला वेळ दिलात त्याबद्दल निश्चित संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आपले मनापासून स्वागत करीत आहोत. द स्काय किचन अँड बँक्वेट्स तुम्हाला यावेळेस क्लिप्स पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इंटेरियर्स घराचे जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही स्काय किचनशी संपर्क असू शकता. फॉर रिझर्वेशनचे नंबर देखील तुमच्या स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत आणि आमच्याच गोसावी परिवारातले एक महिला सदस्य वृषालीताई गोसावी यांचं द स्काय किचन आहे. जर तुम्हाला किचनचं रिनोव्हेशन किंवा घराचं रिनोव्हेशन करण्याचं कुठलंही काम असेल तर तुम्ही द स्काय किचन अँड बँक्वेटशी संपर्क साधू शकता. तसे बँक्वेट म्हणजेच काय तुम्हाला कुठल्या कार्यक्रमासाठी हॉल्स जर हवी असतील तुम्हाला कुठलं तरी बँक्वेट हॉल अवेलेबल करून घ्यायचा असेल तर तुम्ही स्काय बँक्वेटशी संपर्क साधू शकता. थँक्यू. द स्काय किचन एक चांगलं कॉर्पोरेट हॉटेल तुम्हाला नक्कीच या सिंहगड परिसरामध्ये पाहायला मिळेल. द स्काय किचन अँड बँक्वेट्स हॉल. त्यानंतर तुम्हाला लंच डिनरची प्रॉपर व्यवस्था. त्यानंतर ब्रेकफास्टची चांगली व्यवस्था. बुफे देखील तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळेल आणि एक चांगलं तुम्हाला पारिवारिक वेळ जर कुठे घालवायचा असेल तर तुम्ही द स्काय किचन अँड बँक्वेट्स
मध्ये जाऊन त्या ठिकाणी जेवणाचा आनंद घेऊ शकता, तुमच्या फॅमिलीला वेळ देऊ शकता आणि आमच्या गोसावी परिवाराच्या एक महिला सदस्य सन्माननीय वृषालीताई गोसावी या प्रोप्रायटर आहेत द स्काय किचन अँड बँकवेटच्या. तर नक्कीच परिवारासाठी वेळ देण्यासाठी भेट द्या द स्काय किचन अँड बँकवेट्स. थँक्यू. यानंतरच्या सामन्याचे नाणेफेक आपण करतोय. मी विनंती करतो संकेत दादा जाधव पाटील युवा मंच संघनायक आपण टॉस साठी चला. आणि त्याचबरोबर राजश्रीताई दिलीप नवले युवा मंच नगरसेविका राजश्रीताई दिलीप नवले या दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण टॉस साठी चला. निलेश दादा भिंताडे 11 विरुद्ध नांदेड सिटी या दोन संघामध्ये एक जबरदस्त मॅच आता मैदानामध्ये सुरू आहे. खरं तर फलंदाजी करत असताना नांदेड सिटीचा संघ कोसळला, संघाचा डोलारा कोसळला. हेमंत उत्तेकरने एका बाजूने झुंजार खेळ जरी केला असला तरी दुसऱ्या बाजूने त्याला कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही आणि 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या संघानं अखेर 55-56 धावांचा धावा पूर्ण केल्या. 57 धावांचं आव्हान निलेशदादा भिंताडे संघासमोर ठेवलेला आहे. सलामीची जोडी निलेशदादा भिंताडे 11चे अमीर शेख आणि त्याच्या समेत लखन सकट मैदानामध्ये उतरत आहेत. आज या संघाने देखील सकाळचा सामना अत्यंत सफाईदारपणे जिंकला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील मला वाटते 6 षटकामध्ये 56-57 धावा हा माफक स्कोर असेल. परंतु क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर कमी नसतो, कोणताही स्कोर छोटा नसतो, कोणताही स्कोर मोठा नसतो. कारण आतापर्यंत तुम्ही क्रिकेटचा इतिहास गेल्या अनेक वर्षांपासून बघतात, कोणताही स्कोर हा विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. हे क्रिकेट ज्याला माहिती आहे तो प्रत्येक जण हे जाणतोय. क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर हा विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आणि त्यामुळं 57 धावा या विजयासाठी पुरेशा असतील की अपुऱ्या असतील याचं उत्तर आपल्याला या 6 षटकांमध्येच मिळणार आहे. स्पर्धेचे उद्घाते निर्माते आदरणीय तुषारदादा गोसावी, आदरणीय केतनदादा गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप छान स्पर्धा पुढे जाते. आजचा दुसरा दिवस मात्र अत्यंत रोमांचित आहे, अत्यंत उत्साहवर्धक आहे आणि तितका चित्तथरारक आहे. तुम्ही बघताय मॅच निलेशदादा भिंताडे 11 विरुद्ध नांदेड सिटी. निलेशदादा भिंताडे अमीर शेख स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला लखन सकट. ज्या खेळाडूला आपण स्ट्राईक एंडला लखन सकटला आपण बघताय डाव्या हाताचा खेळाडू. ओहो हो हो हो, इथे स्क्वेअर कट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचे खराब कामगिरी. चेंडू सीमारेषेला चिरून फाडून तोडून फोडून भेदून 4 धावा. पहिला चौकार पहिल्या षटकामध्ये प्राप्त होतोय आणि लखन सकट आपली सुरुवात काय झोकात करतोय. मुंबईच्या विक्रोळियन संघामध्ये लखन सकटला आपण पाहिलं होतं. अनेक प्रोफेशनल टीम्स मध्ये सातत्यानं दर्जेदार कामगिरी करणारा खेळाडू आज आपल्या परिसरामध्ये तो स्थायिक आहे आणि या ठिकाणचा निश्चित प्रकारे एक चांगला खेळाडू म्हणून पुन्हा एकदा तो आपल्याला प्रत्ययास येतोय. ओहो हो, इथे चेंडू होता. उपाशी वाघाच्या समोर शेळी उभी करणं काय असतं हे आपल्याला बघायला मिळालं आणि तितकाच ताकदवान फटका चौकार बाहेर पडतोय तो लखन सकटच्या बॅट मधून. पहिला आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडीशी उंची कमी होती, त्यावेळेस काय सुंदर स्क्वेअर कट दाखवला लखन सकटनं आणि त्यानंतर गती परिवर्तन करताना टप्पा चुकला, त्यावरती विस्फोट निश्चित होणार होता आणि तो दाखवला लखन सकटनं. लागोपाठचा दुसरा चौकार. फुलर लेनचा चेंडू यावेळेस डावा पाय पुढे टाकून हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केला. अतिशय प्रतिभावान खेळाडूच हे फटके खेळू शकतात. हे फटके खेळण्यासाठी खास तुम्हाला वेगळा सराव करावा लागतो. चेंडूवरची नजर तुमची परफेक्ट असावी लागते, तीक्ष्ण असावी लागते आणि लखन सकटच्या बॅट मधून आपल्याला ती सातत्यानं दिसेल. या मॅच मध्ये, या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याने काय सुपर खेळ केला होता. ती इनिंग विषयी देखील आपण निश्चित चर्चा करू. लखन सकटचा 43 धावांची इनिंग, माफ करा 49 धावांची इनिंग लखन सकटने अगोदरच्या सामन्यामध्ये उभी केली होती. शेवटपर्यंत तो खेळला, संघाला विजय त्याने मिळवून दिला आणि तो नाबाद राहिला. लखन सकट नॉन स्ट्राईक एंडला असेल तर वाईट चेंडू एक अतिरिक्त धावेने धावफलकाला आकार मिळतोय. धावफलकावरती 11 धावा. पहिलं षटक सुरू आहे, निश्चित चांगली सुरुवात आहे. 57 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती तुम्ही बघताय हेमंत उत्तेकर. पुणे टेनिस क्रिकेटला एक नावाजलेलं नाव आहे हेमंत उत्तेकर.
आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस स्टिअर केला बॅकफूट पॉइंटला, तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, मात्र त्याचं कुठलंही नुकसान होणार नाही. एक धाव मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती 12 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये असणार आहे. हेमंत उत्तेकर, आपण हेमंत उत्तेकरला स्त्री 11 मध्ये सातत्यानं बघितलेलं आहे आणि पुणे टेनिस क्रिकेट मध्ये आज जी काही वादळी नावं आहेत त्यामध्ये निश्चित हेमंत उत्तेकरचं एक नाव आवर्जून घ्यावे लागेल. चव्हाणनगर या ठिकाणचा स्थायिक असलेला हा खेळाडू सातत्यानं टेनिस क्रिकेटसाठी निश्चित महत्वाची मोलाची कामगिरी करतोय. हेमंत उत्तेकरचं एक वैशिष्ट्य निश्चित सांगेल आजच्या दिवसभरामध्ये घडलेलं. त्याने पहिला सामना खेळला, 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला आला, शेवटपर्यंत तो नाबाद राहिला, शेवटी तो बाद झाला, परंतु त्याला सामना त्यांच्या संघाला सामना जिंकता आला नाही. आता ह्या मॅच मध्ये सुद्धा सलामीला आला हेमंत उत्तेकर, शेवटच्या चेंडू पर्यंत तो खेळला, नॉटआउट शेवटी राहिला. 19 धावा त्याने संघासाठी बनवलेल्या आहेत. म्हणजे चिवट झुंज दिली. एका बाजूने संघाचा डाव कोसळत असताना एका बाजूने खंबीरपणे संयमी शांतपणे उभा होता हेमंत उत्तेकर. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आणि या सामन्यामध्ये देखील मला वाटतं विवेकानंदांचा संयम घेऊनच तो इथे आज मैदानामध्ये आलेला आहे. जाऊ मैदानामध्ये. दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल, तोपर्यंत 12 धावा. शिवम पटेल गोलंदाजी मार्कवर. नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे. नगरसेविका राजश्रीताई नवले युवा मंच विरुद्ध लोकनेते संकेत दादा हनुमान जाधव पाटील युवा मंच, या दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत. शैलेश निवंगुणे, आणि संदीप कामठे. रन काढले, एक धाव इथे मिळते मैदानामध्ये आमिर शेख कडून आणि धाव फलकावरती आहेत 13 धावा. लखन सकट स्ट्राइक एंडवर. ज्यावेळेस एखादा मोठा स्टार खेळाडू समोर असतो, निश्चित प्रकारे इतर आपल्या परिसरातील खेळाडूंना देखील एक चांगली संधी आहे की हे खेळाडू खेळतात कसे. आपण संदेश पाटेला खेळताना बघितलं, आपण लखन सकटला खेळताना बघतोय, काल स्त्री खुणेनं काय जबरदस्त इनिंग मैदानामध्ये दाखवल्या. तर हे जे मोठे खेळाडू आहेत, स्टार खेळाडू आहेत, आपल्या खेळाच्या कौशल्याच्या जोरावरती निश्चित प्रकारे स्वतःचं एक विस्तीर्ण साम्राज्य या खेळाडूंनी तयार केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यापासून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे. कारण या स्पर्धेमध्ये आम्ही बघतोय की आपल्या परिसरातील सर्व खेळाडू आहेत, प्रोफेशनल क्रिकेटची नुकतीच ओळख झालेले हे खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना निश्चित शिकण्यासारखं या स्पर्धेतून खूप मोठं मिळणार आहे. ओहो, खराब फटका, झेल टिपला जाईल आणि मोठा फटका बाद, मोठा खेळाडू बाद. शैलेश लखन सकट. या ठिकाणी सन्माननीय गणेशजी सुतार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. आम्ही गणेशजी सुतार यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे की आज गणेशजी सुतार यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीने, सर्वांच्या वतीने मी गणेशजी सुतार यांना शुभेच्छा देतो, त्यांचं मनापासून अभिष्टचिंतन करतो. गणेशजी झेप अशी घ्या की पक्षांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतकं मिळवा की सागर अचंबित व्हावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणानं ध्येयाचं गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल. आमच्या सर्वांच्या वतीनं गणेशजींना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. आज आनंदाची गोष्ट अशी आहे की आज शहीद भगतसिंग यांची जयंती आहे आणि विशेष म्हणजे आज लता मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकर यांचाही वाढदिवस आहे. या निमित्ताने या सर्व महान विभूतींना आम्ही जयंतीच्या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं लता दिदींना देखील मनापासून शुभेच्छा देऊ. ओहो हो हो हो, पहिला चेंडू होता आणि खूप चांगला रिव्हर्स पुलचा हा फटका, पॉवरफुल षटकार. आमिर शेखच्या बॅट मधून निघालेला हा षटकार आहे. हा बदल का घडला? एका बाजूने लखन सकट ताकदवान फलंदाजी करत होता, त्यावेळेस आमिर शांत होता.
त्यानं फक्त 3 चेंडूमध्ये 3 सिंगल घेतल्या आणि स्ट्राईक एंड वरती सातत्यानं लखन राहील याची काळजी घेतली. लखन बाद झाला, ड्राईव्ह सीट वरती आमिर आलेला आहे. हे महत्वाचं आहे कारण सामन्याची परिस्थिती हाताळणारे असे कारागीर संघामध्ये आहेत. त्यामुळे निलेश दादा भिंताडे हा सातत्यानं प्रतिस्पर्धी संघाच्या समोर मोठी भिंत उभी करतोय. एक धाव इथं मिळते पुन्हा एकदा आमिर शेखला. धावफलक पुढे 20 वरती. दुसरं षटक सुरू असताना 20 धाव आहेत. कारण लखन सकटचं बाद होणं हे एक मोठं अरिष्ट होतं संघावरती. मोठा प्रेशर होता. त्या प्रेशर रिलीफ करायचा असेल, प्रेशर लांब ठेवायचा असेल तर मोठा फटका पाहिजे होता आणि आमिर शेखनं ते काम करून टाकलेलं आहे. चांगली फलंदाजी. आता संदेश पार्टे तुम्ही स्ट्राईक एंडला बघाल. जबाबदारी, प्रत्येकानं जबाबदारी स्वीकारणं महत्वाचं आहे. आपलं काम चोखपणे पार पाडणं महत्वाचं आहे. निश्चित मोठं यश मिळतं आणि निलेश दादा भिंताडे संघाकडून आपल्याला तेच बघायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस शिवम पटेलला आपण बघतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, लांबचा रणप आहे त्याचा. आखूट टप्प्याचा चेंडू, आकाशामध्ये चेंडू, तिथे लॉंग ऑन, थोडासा वाईड होता लॉंग ऑफ आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संदेश पार्टेच्या बॅट मधून निघालेला हा एक पुन्हा ब्लास्ट चौकार. 24 धावा धावफलकावरती आहेत. संदेश पार्टेच्या अशा अनेक इनिंग्स आहेत. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल संदेश पार्टेला पॅन्डेमिकमुळे कमी खेळायला मिळालं, परंतु 2 वर्षापूर्वी संदेश पार्टेचा इनिंग बघितल्या होत्या. तब्बल 4 सामन्यांमध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकायचा असताना, गरज असताना संदेश पार्टेने षटकार ठोकलेले आहेत. रत्नागिरीच्या ग्राउंडवरती देखील संदेश पार्टेने ही कमाल केलेली आपण सर्वांनी बघितलेली आहे. आज या मैदानामध्ये संदेश पार्टे इन ऍक्शन. ओ हो, काय कौशल्य होतं संदेश पार्टेकडं. तो झुकला, चेंडूच्या खाली आला, अलगदपणे चेंडूला दिशा दिली, परंतु दुर्दैवी ठरला तिथे क्षेत्ररक्षक होता. एक धाव इथे मिळाली. एका धावी बरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 25 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. एक गडी बाद 25. निलेश दादा भिंताडे क्रिकेट क्लब. विजयाचं समीकरण पुढच्या 4 षटकांमध्ये काय असेल याचं उत्तर देखील आपल्याला मिळेल. बत्तीस धावा, 24 चेंडू, 32 धावा. आश्वासक आघाडी किंवा आगेकूच सुरू आहे निलेश दादा भिंताडे 11ची आणि ही आगेकूच रोखण्यासाठी आज हेमंत उत्तेकर आणि त्यांचा संघ कोणत्या योजना घेऊन येत आहेत, कशा प्रकारे संदेश पार्टे आणि आमिर शेख यांना रोखतायत हे बघायचं आपल्याला. कारण आज नाही तर कधीच नाही. एकतर पहिला सामना ते पराभूत झाले, त्यामुळे दुसऱ्या सामन्यामध्ये विजय त्यांच्यासाठी निर्णायक आहे आणि पहिला सामना जिंकल्यामुळे आत्मविश्वास निलेश दादा भिंताडे संघाचा निश्चित वाढलेला आहे. या हिंदोळ्यांवरती हा सामना हेलकावा खाणार आहे. पुढच्या 4 षटकामध्ये 32 धावा बनवायच्या. गोलंदाजीमध्ये बदल होत नाहीये. पहिलं षटक टाकणारा हेमंत उत्तेकर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरच आहे. श्री 11चे 2 खेळाडू तुम्हाला आज या मैदानामध्ये दिसणार आहे. शैलेश निवंगुणे यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह ऍक्शन मध्ये दिसेल, तर हेमंत उत्तेकर या मॅच मध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये आहे. उजव्या हातानं डाव्या हातानं राऊंड ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू आकाशामध्ये. हेमंतचा प्रयत्न तिथे फसलेला. खर तर या परिस्थितीमध्ये चेंडू टाकल्यानंतर परत चेंडूच्या मागे धावत जाणं हे निश्चित अवघड होतं. हेमंत उत्तेकरनं प्रयत्नांची शर्थ केली, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, परंतु त्याला यश आलं नाही. जीवदान म्हणावं लागणार आहे कारण झेल सुटलेला आहे. एक धावफलकावरती 26 धावा. संदेश पार्टेचा हा खरा फटका होता. कदाचित थोडासा जखमी देखील झालेला असावा हेमंत उत्तेकर. हे खेळाडू खूप मोठे खेळाडू आहेत आणि ज्या पद्धतीनं ते आपलं समर्पण करतायत ही गोष्ट महत्वाची आहे. आपण म्हणतो ना प्राणाची बाजी लावणं काय असतं ते तुम्हाला हेमंत उत्तेकर कडून कळेल. खरं तर निश्चित अवघड होतं कारण चेंडू टाकला त्यानं, तो त्याच्या डोक्यावरून जात होता. अशा परिस्थितीने मागं फिरणं यामध्ये 2 गोष्टी होतात की तुमचे स्नायू तिथे दुखावण्याची शक्यता असते कारण अचानक फिरणं हे निश्चित कठीण असतं आणि त्यानं बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल शेख महाराज
यांनी आपला देह ठेवला. खेळाच्या मैदानामध्ये देखील कित्येक खेळाडूंनी देह ठेवलेले आहेत. कारण ही क्षेत्र अशी आहे, खर तर कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे एखाद्या विचारवंतानं प्रबोधनकारानं एक्झिट घेणं हे निश्चित अत्यंत दुर्दैवी आणि गोष्ट आहे. परंतु अशा घटना सातत्यानं घडत असतात. मैदानामध्ये तर कित्येक वेळा आम्ही अशा घटना बघत असतो. परंतु त्यासाठीच खेळ ओळखला जातो. कीर्तन क्षेत्रामध्ये खर तर प्रबोधन क्षेत्रामध्ये अशा घटना आपल्याला नेहमी बघायला मिळत नाही. कारण आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवून स्वतःचा देह ठेवणं ही एक मोठी त्यागाची परंपरा आहे. आतापर्यंत खूपच कमी वेळा अनेक योगी व्यक्तींनाच कारण ते शक्य झालेलं आहे. आपण देखील श्वास 7-10 सेकंदापर्यंत रोखणं सुद्धा निश्चित अवघड असतं. परंतु शेख महाराजांनी काल आपला देह ठेवताना श्वासांवरती नियंत्रण मिळवलं आणि कीर्तनामध्ये देह ठेवला. ही अत्यंत महत्वाची घटना आहे. त्यांना या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूयात. मैदानामध्ये मात्र एक जबरदस्त घटना घडते. हेमंत उत्तेकर या घटनेतून सावरतोय आणि बघायचंय तो केव्हा तयार होतोय मॅच खेळायला. खेळ जखमा या दोन्ही गोष्टी वेगळ्या मुळीच नाहीत. अनेक वेळा आम्ही बघितलेलं आहे की मैदानामध्ये खेळाडूंना जखम झाल्यानंतर ते अधिक त्वेषानं त्यांनी खेळ केलेला आहे. काही घटना अशा असतात की त्या खेळाडूला पुन्हा एकदा मैदानामध्ये संघाला जिंकून देण्यासाठी प्रेरित करत असतात. अनिल कुंबळेचा बोट तुटलं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांना फिजिओने विश्रांतीचा सल्ला दिला होता. परंतु धुडकावला अनिल कुंबळेने आणि परत तो मैदानामध्ये आला आणि त्याने आपल्या संघाला 2 गडी त्यानंतर मिळवून दिले. जबडा फाटल्यानंतर आपण खेळताना पुन्हा एकदा बघितलेलं आहे ते राहुल द्रविडला नाकाचं हाड मोडल्यानंतरही स्टीव्ह वॉर्नर आपल्या संघासाठी विजयी खेळ केल्याची उदाहरणं देखील आपल्या समोर आहेत. हेमंत उत्तेकर गोलंदाजी करत होता. त्यानंतर तो आता विश्रांती घेईल. परंतु त्याचं षटक त्याने कंप्लीट केलं होतं. त्यामुळे तो बाहेर जात नाही, तो मैदानामध्येच आहे. षटक संपल्यानंतर शेवटच्या चेंडूवरच तो जखमी झाला होता. 25 धावा 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर तिसरं षटक मैदानामध्ये आता सुरू होईल. मला वाटतं हेमंत उत्तेकरचा पहिला चेंडू झाला होता आणि हेमंत उत्तेकर विश्रांती घेतोय, तर शैफुन शेख त्याचं पुढचं षटक कंप्लीट करण्यासाठी तयार आहे. शैफुन शेखला आक्रमणावरती आणलं जाईल. समोर फलंदाज आमिर शेख, नॉन स्ट्राइक एंड वरती संदेश पार्टे. 25 धावा 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकामध्ये 25 होत्या. त्यानंतर हेमंत उत्तेकरच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव. स्ट्राइक एंड वरती आमिर शेख. बॅकफूट वरून चेंडूला शॉर्ट आर्म पूल करायचं होतं. इथे खाली असलेला चेंडू बॉटम हँडचा वापर करत हवेत फेकायचा होता. प्रयत्न फसला तिथे आमिर शाह. 1 धाव इथे मिळाली. आहेत ना दोघे. संगनायक शैलेश निवंगुणे, संदीप कामटे. चला संगनायक चला. टॉस इथे होणार आहे. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. 24 चेंडू मध्ये 32 धावांची गरज होती. आता 22 चेंडू शिल्लक आहे. 30 धावांची गरज जिंकण्यासाठी निलेश दादा भिंताडे क्रिकेट क्लबला. संदेश पार्टे स्ट्राइक एंड वर. उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू यावेळेस निर्धाव. गेल्या वर्षी कोथरूड मध्ये महापूर आल्यानंतर संदेश पार्टेनं दाखवलेलं धाडस आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. विशेष म्हणजे क्रिकेट खेळाडू, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, बऱ्याच वेळा समाजातील काही लोक या मंडळींना नावं ठेवतात. परंतु कोविड आम्ही बघितला, कोविडचं पॅन्डेमिक बघितलं, त्यानंतर महापूर बघितला. सर्वाधिक जर समाजाच्या मदतीला, लोकांच्या मदतीला धावून कोण गेला असेल तर ती हीच मंडळी होती. वाईड चेंडू, एका अतिरिक्त धावेबरोबरच धावफलकावरती वाढ होईल 2 धावांची. 29 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना क्रिकेट खेळणारे खेळाडू असेल, तुम्हाला माहिती स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून समाजाच्या लोकांपर्यंत जात असतात.
डोनेशन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे इतर जी कामं असतात, समाजसेवेची कामं असतात, त्या ठिकाणी सुद्धा हे खेळाडू तितक्याच तत्परतेने धावून येतात. खेळाच्या माध्यमातून हे संस्कार खेळाडूंवरती आपोआप होत असतात. इथे मात्र चेंडू सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा अर्धा डझन धावा. षटकार. शेफून शेख, संदेश पार्टे किंवा आमिर शेखला रोखणं हे निश्चित इथं गरजेचं आहे. धावफलकावरती 35 धावा. आमिर शेख सुरुवातीचे 3 चेंडू त्याने ज्यावेळेस खेळले त्यावेळेस 3 सिंगल्स घेतल्या होत्या, परंतु दुसऱ्या वेळेस आपण पाहिलं ज्यावेळेस बाद झाला लखन सकट, तेथून पुढे रौद्रावतार धारण केलेला आहे. म्हणजे नदी ज्यावेळेस जून महिन्यामध्ये वाहते ना ती संत वाहत असते, परंतु ज्यावेळेस जुलै महिन्यामध्ये मोठा पाऊस पडतो आणि त्यावेळेस मात्र नदी जसा रौद्रावतार धारण करते तसाच रौद्रावतार इथे धारण करतोय आमिर शेख. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावफलकावरती पुन्हा पुढे घेऊन जाते. धावफलकावरती 36 धावा. षटक क्रमांक 3 सुरू असताना धावांचा महापूर आलेला आहे असं म्हणू शकतो आपण, कारण 12 धावांची सरासरी केव्हाच ओलांडलेली. अजून 3रं षटक सुरू आहे आणि 6 षटकामध्ये साधारणतः 5.5 धावांनी धावायचे. माफ करा, 11.5च्या सरासरीने धावायचंय. प्रत्येक षटका पाठीमाग 57 धावांची गरज आहे आणि 12 धावांच्या पुढे आत्ताच तुम्ही बघताय निलेशदादा भिंताडे 11ला. शेफून शेखचा पुन्हा भरकटलेला चेंडू वाईड ठरेल. एका अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे पोहोचेल. 37 धावा. 37. लॉस ऑफ 1 विकेट. निलेशदादा भिंताडे 11. 3रं षटक सुरू असताना या ठिकाणी नाणेफेकीचा कौल कुणी जिंकला, संदीप का शैलेश? शैलेश निवंगुणे यांनी जिंकलेला आहे. काय निर्णय घेतलाय लवकर कळवा. एक चांगला फटका यावेळेस आखूड टप्प्याच्या चेंडूला कव्हर केलं लॉंगलेगला. तिथे आकाश नांदेड सिटी संघाचा हा खेळाडू. संघ मालक सरपंच नितीन दुगाणे. निलेशदादा भिंताडे संघ मालक निलेशदादा भिंताडे क्रिकेट क्लब. संघ मालकांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चित कौतुक करतो. खूप चांगला चेंडू आहे. गुडलेन स्पॉट वरून थोडासा बाहेर गेला चेंडू ऑफ स्टंपच्या आणि संदेश पार्टेच्या बॅट मध्ये निश्चित नाही. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 38 धावा. विजयाचं समीकरण 18 चेंडू शिल्लक आहेत आणि आता आवश्यक आहेत त्या 19 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 19 धावा. प्रत्येक षटका गणिक आपण बघतोय की धावा आणि चेंडूचं गुणोत्तर कमी होतंय. जे 36 चेंडू मध्ये 57 धावा हे गुणोत्तर होतं ते आता 18 चेंडू आणि 19 धावा. आणि अंतर जे आहे धावा आणि चेंडू मध्ये हे सातत्याने कमी होतंय ते आता 1 वरती आलेलं आहे. आणि येथून पुढे आता गोलंदाजांना मात्र प्रयत्नाची शिकस्त करावी लागेल. आमिर शेखला रोखणं महत्वाचं आहे. संदेश पार्टे हा कधीही धोकादायक ठरणारा फलंदाज आहे. शिवम पटेल. एकमात्र यश शिवम पटेलला मिळवलेलं आहे. विशेष म्हणजे लखन सकट सारखा महत्वाचा मोहरा त्यानं टिपलेला आहे. आणि त्यानंतर लखन सकट नंतर आता दुसरा विकेट कोणाचा मिळेल का? आमिर शेखला रोखलं जाईल का? संदेश पाटीलला रोखलं जाईल का? दोन्ही बाजूने धावा सुरू आहे. त्यामुळे एका बाजूने एखाद्या फलंदाजाचा बळी टिपल्यानंतर सुद्धा विजय सहजासहजी मिळणार नाही. तर त्यासाठी सातत्यपूर्ण गोलंदाजी करणं, सातत्यानं विकेट मिळवणं आता इथे गरजेचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू. हो काय कलात्मक फटका आहे. खर तर चेंडू मधल्या यष्टीवरती असेल तिथून पुढे चेंडूला फिरवणं स्क्वेअर लेगला हे निश्चित अवघड आहे. आणि तोही बाउन्सर असेल तर बाउन्सर चेंडूवरती तुम्ही हुक पूल हे फटके बघितले असतील, परंतु हा फटका नक्की कोणता होता कदाचित पुस्तकामध्ये आता तो लिहावा लागेल. धावफलकावरती आहेत त्या 39 धावा.
आणि विशेष म्हणजे पुस्तकामध्ये लिहिलं असताना पुस्तकामध्ये लेदर बॉलचे क्रिकेटचे फटके लिहिलेले, टेनिस बॉलचे फटके अजून पुस्तक तयार व्हायचे आणि असे अनेक फटके. मला वाटतं कोणीतरी त्यावरती संशोधन करावं, त्या फटक्यांवरती तांत्रिकदृष्ट्या निश्चित प्रकारे ते लिहिले जावेत, त्याची नोंद व्हावी, हे सुद्धा गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटसाठी ते महत्वाचं आहे, कारण क्रिकेट, लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट हे दोन वेगवेगळे क्रिकेट आहे. दोन्ही खेळांमधलं टेक्निक वेगळं आहे, तंत्र वेगळं आहे, दोन्ही खेळ पूर्णपणे वेगळे आहेत. 40 धावा धावफलकावरती आहेत. जसं आम्ही मगाशी चर्चा करत होतो, ओहो रिव्हर्स स्वीप, पॉवरफुल डीप कव्हर पॉइंट सीमारेषेबाहेर आमिर शेखचा हा बहारदार सहज सुंदर असा फटका आहे. 4 धावा. 44 धावा धावफलकावरती, मात्र 13 धावा दूर दुसऱ्या विजयापासून निलेश दादा भिंताडे 11. जसं आपण स्तंभ लेखनाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, लेदर बॉल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा क्रिकेटच्या संदर्भात आपण पाहतो, पुण्यातून सुनंदन लेले खूप छान लिहितात. अलीकडे त्यांनी वेगळा ट्रेंड आणलेला आहे की त्या सामन्याची व्हिडिओद्वारे ते माहिती देतात. त्यानंतर आपण शिरीष कणेकर यांना लिहिताना बघितलेलं आहे. द्वारकानाथ संजगिरी यांचे लेख तर आपल्या सगळ्यांच्या खूपच आवडीचे असतात. असे खूप लेखक आहेत की जे सातत्यानं क्रिकेट बद्दल खूप चांगली माहिती आपल्यापर्यंत देत असतात. परंतु टेनिस क्रिकेटच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे लेखांद्वारे माहिती देणारी मंडळी सुद्धा आता येत आहेत पुढे. एका धावी बरोबर धावफलक आपण पुढे घेऊन जातोय. 45 धावा, 12 धावा दूर विजयापासून निलेश दादा भिंताडे 11. शैलेश निवंगुणे, शैलेश तुमचा निर्णय कळवा. काय? क्षेत्ररक्षण. फलंदाजी करण्यासाठी संकेत दादा जाधव युवा मंच हा संघ यानंतर आपल्याला दिसेल, तर क्षेत्ररक्षणासाठी उतरणार आहे. नगरसेविका राजेश्रीताई दिलीप नवले युवा मंच. तर या गोष्टी आहेत ज्यांची आपण चर्चा करत होतो की टेनिस क्रिकेटमध्ये हे बदल अपेक्षित आहेत पुढच्या काही काळामध्ये. खेळाचं तांत्रिक माहिती देणारे सुद्धा कोचेस आता निर्माण होणं गरजेचं आहे भविष्यामध्ये ती देखील, कारण ज्या वेळेस आपण पाहतो टेनिस क्रिकेट मध्ये देखील करिअर घडतायत. अनेक खेळाडू करिअर म्हणून टेनिस क्रिकेटकडे बघतायत. 4 षटकांचा खेळ संपेल, धावफलकावरती 47 धावा. त्यामुळं या खेळाचं मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक कोच या खेळामध्ये देखील तयार व्हावेत. तो देखील 47 धावा आहेत, विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू 10 धावा. आता चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. जो वेग या दोन्ही फलंदाजांनी पकडलेला, म्हणजे जिथं सामना सुरू केला होता लखन सकटनं, तिथं आमिर शेखनं लखन सकट बाद झाल्यानंतर षटकार दाखवला होता आणि त्याने इरादे स्पष्ट केले होते. त्याचे इरादे अजून कायम आहेत. तर एका बाजूला संदेश पार्टीने चौकार खेळत सुरुवात केली, त्यानंतर बघितलं की आमिर शेख षटकार खेळतोय, तर सातत्याने सिंगल घेऊन आमिर शेखकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट महत्वाची आहे, कारण क्रिकेट हा सेल्फिश गेम नाहीये. तुम्ही स्वार्थी वृत्तीने क्रिकेट खेळू शकत नाही, तर टीम भावनेने खेळला जातो, सांघिक भावनेने खेळला जातो. ज्यावेळेस एखादा फलंदाज चांगले फटकेबाजी करतोय तर दुसऱ्या फलंदाजाने त्याला स्ट्राईक वरती आणलंच पाहिजे. आणि तुम्ही या इनिंग मध्ये या डावाची उभारणी करत असताना हे शिकायला मिळालं निलेश दादा भिंताडे 11 कडून. आमिर शेखनं सुरुवातीला ते औदार्य दाखवलं आणि आता संदेश पार्टे दाखवतोय. अर्थात त्यात दोन्ही खेळाडूंकडे निश्चित कॅपॅसिटी मोठी आहे, स्ट्रेंथ मोठी आहे, परंतु तरी देखील संघभावनेने खेळतात आणि म्हणून ते दुसऱ्या विजयाच्या उंबरट्यावरती आहेत. शेफून शेख बरोबर ना का? शरद वाल्लेकर नवीन गोलंदाज. आमिर शेख समोर आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आणि पूलचा हा निश्चित दिमागदार षटकार. फक्त 4 धावांची गरज आहे. नाबाद 32 धावसंख्येवरती 3 षटकार 1 चौकारांसह आमिर शेख. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण लखन सकटला बघितलं होतं, 49 धावांची उभारणी केली आणि आपल्या संघाला विजयाच्या अश्वावरती आरूढ केलं. तर त्यानंतर आपण पाहतोय इथं विजय मार्गावरती घोडदौड आणलेली आहे, मार्गक्रमण करतोय, तो म्हणजे निलेश दादा भिंताडे 11.
आकाशामध्ये चेंडू, आमिर शेख, ओहो कोण घेणार हा झेल, प्रश्नचिन्ह होतं. यष्टिरक्षकाने पकडायचं की गोलंदाजाने पकडायचा आहे, आणि या प्रयत्नात पुन्हा एकदा एक झेल ड्रॉप होईल. अजून विजय जवळ येतोय. 3 धावा फक्त हव्या आहेत विजयासाठी निलेश दादा भिंताडे 11 ला. संदेश पार्टे फलंदाजीसाठी तयार. सिंहगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बघतो ही मॅच. दुसऱ्या दिवसातला हा तिसरा सामना आपल्या समोर. 3 धावांची मात्र गरज आहे. चेंडू मात्र तब्बल 10 शिल्लक आहे. खूप वेगवान विजय आपण म्हणू शकतो. 57 धावांचा पाठलाग करत असताना अत्यंत सफाईदारपणे, म्हणजे सर्जनच्या सफाईनं इथं विजयावरती शिक्कामोर्तब करतायत. 2 धावांची अजून गरज आहे. ज्याप्रमाणे एखादा सर्जन, मग ते मेंदूचं ऑपरेशन असेल किंवा हृदयाचं ऑपरेशन असेल किंवा कुठलंही असू द्या, जितक्या सफाईदारपणे तो ऑपरेशन करतो. आता प्रत्यक्षात आपण कधी बघितलं नाही ऑपरेशन करताना, परंतु पिक्चर मध्ये दाखवतात, तिथेच बघितलं आपण डॉक्टर ऑपरेशन कसं करतात. आणि मला तर नेहमी प्रश्न पडतो की नर्सला बरोबर कळतं कसं काय काय हेच रेझर पाहिजे किंवा हीच वस्तू डॉक्टरांना हवी आहे, ती लगेच तिथे समोर देते आणि डॉक्टर पुढे ऑपरेशन करतात. आणि तितक्या सफाईदारपणे या दोन्ही फलंदाजांनी ऑपरेशन केलेलं आहे. धावफलकावरती फक्त 1 धावेची गरज आहे. 56 धावा पूर्ण होत आहेत. संदेश पार्टे स्ट्राईक एंड वरती, आणि वाह, यॉर्क चेंडू वरती काय जबरदस्त फटका खेळलाय. 1 धावेबरोबरच विजय निश्चित होतोय. तो निलेश दादा भिंताडे 11चा एक दिमागदार विजयाची नोंद. पुन्हा एकदा या मैदानावरती लागोपाठचा दुसरा विजय मिळवत सुपर 8च्या आशा त्यांच्या निश्चित प्रकारे पल्लवित झालेल्या आहेत. अजून सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित नसेल, कारण असंही घडू शकतं की कोणतेही 3 संघ 2-2 विजय मिळवू शकतात, कारण शक्यता आहेत या चेन मध्ये, शक्यता असतात. त्यामुळे ज्या वेळेस पुढचे सामने निश्चित होत नाहीत तोपर्यंत सुपर 8 मधला प्रवेश तुमचा निश्चित होणार नाही. आणि या सामन्यामध्ये सलामीला आलेला फलंदाज आमिर शेख यानं 3 षटकार